नमस्कार मंडळी, सध्या आपण मार्केटमध्ये आहोत. खिलार कार्तिकी वारी या ठिकाणी तर पाहू शकता सुंदर असे खोंड या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत. चलाक खोंड वगैरे आहेत, भोजरे चलाक खोंड. तर या ठिकाणी आपल्याला शेतकामासाठी हवे असतील किंवा शर्यतीसाठी हवे असतील त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला हे खोंड मिळू शकतात. सुंदर असे खोंडांची या ठिकाणी पाहू शकता. तर आपण आता याच्या काय किमती पाहूया. त्याची 40,000 जोडीची जोडीची 55. जोडीची 55. हां ही जोडीची 50,000. हां योग्य किमती सांगता. हां योग्य याची काय सांगतायत? चांगला चलाक खोंड आहे. ह्याची 45 आहे. 45,000. हो. शर्यतीचा लायकीचा हो, खोंड आहे. शर्यतीचा चप्पल आहे खोंड. शर्तीच आहे. याची ह्याची 25 आहे. ही जोड, ही जोड 20, पुढची जोड त्यांची 35. 35,000. हो हो योग्य तुमच्या दावणीला भेट देऊ शकता. हा याची ह्याची 30,000. 30,000. हो एवढेच आहे. ओके. 30,000 रुपये असं. हो याची ह्यांची 40. हा पुढचा पुढचा 22. समोरची जोड, ही जोडीचं 55. पुढची जोड. त्यांचं 65. कुठलं गाव आपलं? राशीन. राशीनमधून आलं. हो ओके. कोणत्या वारी राशीनला बाजार असतो? मंगळवारी. मंगळवारी. गुंजाळ वगैरे येतात का तिकडे? हां गुंजाळ म्हणून हां येतात ना. हो कमलेश गुंजाळ. हो कसा आहे बाजार सध्या? चांगला आहे की. ठीक आहे. हो आहेत का कस्टमर? हो आहेत काही येतात अजून एखादच टाईम आहे ना. ओके. हो धन्यवाद. त्या दिलाय दोन्ही दिलंय. कितीला? ते 45 दिलंय. 45,000ला जोडी. हां दिलंय. ओके. हां साडेबावीस. हां पडलंय. ही जोड याचा जोड 55 सांगतोय. कितीला सोडायची? हे 50च्या आसपास सोडतोय. दाताला वगैरे कशी आहे? बिन दाताचे आहे. हे याचा 65 सांगतोय. कितीला सोडायचं? हे 55 आला तर देणार. 55 पर्यंत. हां या पुढं. हे 75 सांगतोय या दोन्हीला. कितीपर्यंत सोडायचं? हे 65 आला तर देतो या. 65 पर्यंत. हां इकडची आपली जाईल. हां आपली सगळी. या जोडीचे या जोडीचं 65. कितीपर्यंत सोडायचं? हे 55ला आला तर देतोय. हे खाली बसलेली जोड. याची याचा जोडीचं सांगतो 55. हे 40च्या आसपास देतोय. पुढची जोड. याचा बी 55 सांगतोय. हे बी 45च्या आसपास देतोय. कसा आहे बाजार सध्या? बाजार चांगला आहे. हे गिरायक वगैरे बरं आहे का? बरं आहे गिरेक. गेल्या वर्षी पाशी जरा कम आहे गिरेक. यावर्षी बघायला पाहिजे काय पांडुरंग काय करतो बघायचं पाहिजे. अजून भरपूर टाइम आहे ना? अजून 2-3 दिवस आहे ना 3 टाइम. दिवस आहे. हां बघायला लागतं अजून टाइम. गिरायक पुढे येणार. हां येणार आहे. ओके, धन्यवाद. ओके सर. तर असे काय खोंड आहेत आपण पाहू शकता. दावणी मोठ्या प्रमाणात व्यापारी भरपूर खोंड घेऊन आलेले आहेत. त्याची 35,000 सांगतो. 35 द्यायचा कितीपर्यंत? 25 पर्यंत. 25 पर्यंत. ओके, या की पुढं. तर हा शेतकऱ्यांचा खोंड आहे.
त्यामुळं आपण मार्केटमध्ये आल्यानंतर किमतीमध्ये इकडे तिकडे होऊ शकतं. केवळ यूट्यूबवर किमती कमी जात आहेत मग असा विचार करू नये. याची त्याचं 55,000. बरं, हा पुढचा त्याची 55,000. 55. म्हणजे समोर गिरायक आल्यानंतर कमी जास्त होऊ शकतं. हां कमी जास्त करू की. ती पुढचा ते तिथं आहे बघा झाडाखाली बसला. काय सांगता अध्यक्ष याची? 50. ठीक आहे, या की. किती सांगता याची? किती? त्याचं 55. 55. जास्त होते की हो? जास्त होते की? बर, ही पुढचा तर साधारणतः 25 ते 30 हजारामध्ये आपल्याला चांगला खोंड मिळू शकतो. अशी परिस्थिती सध्या काय मार्केटची आहे. हे कॅमेरासमोर कितीही किमती सांगतात, परंतु ज्यावेळेस तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये येता त्यावेळेस त्या किमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतं. तर नमस्कार मंडळी, सध्या आपण आहोत पंढरपूर येथील खिलार जनावरांच्या बाजारामध्ये. तर या ठिकाणी काय सुंदर अशा बैल जोडी आहेत, बैल आहेत, त्याच्या किमती पाहूया. काय सांगता याची? जी 2.25 लाख. माईक पुढे घे की. योग्य किंमत सांगा. तुमच्या किमती बघून लोक महाराष्ट्रात येत असतील. तुम्ही जर वळज जास्त सांगितलं- वळज मापाचे आहे बैल. ठीक आहे, सांगा याची. ह्याची 5 लाख. याची ह्याची 4 लाख. ठीक आहे, ठीक आहे. तर मंडळी अशा काही किमती आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही समोर येता त्यावेळेस निश्चित योग्य किमतीला आपल्याला हे बैल मिळतात. जे काय व्हिडिओमध्ये किमती आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला योग्य किमतीला मिळू शकतात. किमतीची थोडीशी अतिशयोक्ती वाटते आहे, परंतु तुम्हाला मार्केटमध्ये आल्यानंतर योग्य किमतीला मिळू शकतात.